नमस्कार. आता आपण बघूया निफ्टी 50 मंथली चार्ट बघूया. मंथली चार्टमध्ये हे रेजिस्टन्स लाईन आहे येलो कलरमध्ये. या रेजिस्टन्स लाईनच्या जर खाली येईल, रेजिस्टन्स लाईनच्या खाली येईल तर पुन्हा डाऊनवर्ड जायची मोठी शक्यता आहे. आता आपण बघूया कॅन्डल चार्ट. तर कॅन्डलमध्ये दिसत आहे की ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल डाऊनवर्ड साईड आहे, इनडिसिजन कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलने डिसिजन दिला आहे की डाऊनवर्ड साईड जायची शक्यता आहे. विकली चार्टमध्ये बघा डाऊनवर्ड साईड आहे, पण याच्यासोबत हे EMA, ही ग्रीनवाली कॅन्डल, ग्रीनवाली लाईन आणि रेडवाली लाईन, हे दोघंही इथे क्रॉस होऊ शकते ह्या सर्कलमध्ये. आणि त्याच्यानंतर विकली क्रॉस झाल्यानंतर ते डाऊनवर्ड साईड जाईल, हे तर शुअर आहे. चला आपण बघू आता वन डे चार्ट. वन डे चार्टची हे जे रेजिस्टन्स लाईन आहे टॉप आणि हे बॉटम, जे आपण बघितली आहे मंथली चार्टमध्ये, हे बरोबर बॉटम साईडला रेजिस्टन्स लाईनला टच होत आहे आणि इथे पण आता टच झालेली आहे. आता इथे चान्सेस आहे की इथून थोडंफार वरती जाईल. कोणत्या लेवलपर्यंत? 23,200 आणि 250च्या जवळ, आणि ते पण क्रॉस केलं तर अपवर्ड साईडने 23,500च्या जवळपास जाऊ शकते. तर हे आहे डेली चार्ट. आता डेली चार्टचे आपण कॅन्डल बघू. डेली चार्टची कॅन्डल्स, या कॅन्डलमध्ये काय दाखवत आहे? या कॅन्डलमध्ये तर याच्या आधीची जी कॅन्डल होती ती बॉटम साईडनेच जाईल, डाऊनवर्ड साईडने जाईल असं दर्शवत होती हे जे कॅन्डल आहे ते. पण आता ह्या कॅन्डलनी काय केलं की थोडंफार अपवर्ड साईडने जायची शक्यता आहे असं डिसिजन थोडं ह्या कॅन्डलमधून समजत आहे. आता आपण बघू हवरली चार्ट. हवरली चार्टमध्ये जे कॅन्डल आहे ते अपवर्ड साईडने जात आहे असं सांगत आहे, आणि तेच डेलीमध्ये ते सांगितलं मी की ही लेवल आहे 23,200 250च्या जवळपास ओपन पण होऊ शकते. तिथून मग पुन्हा डाऊन यायची शक्यता आहे. जर ते क्रॉस केलं तर 23,500च्या जवळपास पुन्हा जाईल आणि तिथून मग डाऊनवर्ड यायची शक्यता जास्त आहे. आता आपण पाहू 15 मिनिट चार्ट. 15 मिनिट चार्टमध्ये एक इथे जर EMA क्रॉस झाला तर अपवर्ड साईड जाईल 23,240-50च्या जवळपास. आता आपण बघू 5 मिनिट चार्ट. 5 मिनिट चार्टमध्ये बघा RSI 52 आहे आणि EMA रेड लाईनच्या वरती आहे, त्यामुळे हे अपवर्ड साईडचे जाण्याची शक्यता जास्त आहे. आता उद्या ओपन कुठे होते ते आपण बघू. माझ्या मते 23,100च्या जवळपास ओपन होऊ शकते. आणि बघा, मार्क करा पॉईंट आणि ट्रेड करा. धन्यवाद.